उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या हॉटेलमध्ये शहर प्रमुख तरुण तडफदार माननीय श्री चेतन अण्णा पवार यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. आणि आजच नसापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी शहर प्रमुखांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वानं आपण या ठिकाणी आज आंदोलन घेतलं. त्या आंदोलनात सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. आज आपले जे शहर प्रमुख आहेत ते या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना त्यांचं मनोगत या ठिकाणी मांडतील. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या, ज्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधलं जातं, अशा सर्व पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींचं मी आज या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खरं तर नुकताच 3 ते 4 दिवसापूर्वी माझी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख पदी नियुक्ती झाली. आपल्यासोबत एक मोकळा जनसंवाद करण्याची इच्छा होती. त्यानिमित्त आजची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. खर तर 2 ते 3 दिवसापूर्वी नसरापूर येथे जी घटना घडली ती अतिशय भयानक, म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणारी अशी ती घटना होती. आपण जर पाहिलं तर त्या नराधामाने एक 4 वर्षाच्या मुलीला वासरू दाखवण्याच्या बहाण्याने आज गोट्यामध्ये नेलं आणि अक्षरशः एवढ्याशा चिमुकले जीवाच्या तोंडात मोजा, म्हणजे आपण सॉक्स तिच्या तोंडात घालून अक्षरशः तिच्या छातीवरती वार करून तिचा मृत्यू करण्यात आला. खरं तर आज आपण पाहिलं तर आज आपण सर्वजण शाहू फुले आंबेडकरांचे पाईक आहोत, त्यांचे विचार जोपासणारे लोक आहोत. आणि आज जर अशा या घटना घडत असतील, आज सकाळी देखील ज्यावेळेस बातम्या पाहत होतो त्यावेळेस पर्वती येथील नुकताच एक घटना घडली सकाळी, आणि त्या ठिकाणी पूर्ण जमाव जमा झाला होता. आणि त्या खरं तर त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी देखील त्या तिथं चालू होती. आणि त्याच वेळेस या भाजपच्या आमदार चित्राताई वाघ त्या स्टेटमेंट करतात की आपल्या आईने आपल्या मुलांना घरातल्यांपासून किंवा आपल्या आजोबांपासून असेल किंवा घरातल्या व्यक्तींपासून दूर ठेवावं. म्हणजे ही भारताची संस्कृती तर नाही आजपर्यंत. खरं तर आजोबा आणि नातीचं वेगळं, आजोबा आणि नातवाचं जे नातं असतं ते खरंच म्हणजे एक मित्राप्रमाणे असतं, कारण हे नातं शेवटचं नातं मानलं जातं. आणि अशा परिस्थितीत जर आपण अशा गोष्टी जर करत असेल तर मी तर म्हणत, ज्यावेळेस ते म्हणत होते पुढे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र, तर आम्ही म्हणत आता तुम्ही कोणत्या दिशेने महाराष्ट्र घेऊन चाललेला आहे. आज अशा चाकणीतील घटना घडली, अशा अनेक प्रकारच्या घटना घडतात. आणि भाजपचे पदाधिकारी असतील किंवा भाजप असेल, हे पश्चिम बंगाल, पुदुचेरी, आसाम मध्ये जे त्यांना यश मिळालं ते यश साजरं करण्यात हे मग्न आहेत. तेच जर यश साजरं करण्यापेक्षा जर महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री साहेबांनी जर व्यवस्थित लक्ष दिलं, ज्यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे, जर कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवल्या, ज्यावेळेस माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नारी शक्तीचा कायदा आणण्यासाठी प्रयत्न केला तो त्यावेळेस तुम्ही धुडकावून लावला. तर अशा वेळेस जर तो कायदा आज लागू झाला असता तर मला असं वाटतं की या घटना आतापर्यंत घडल्या नसत्या. असो दुर्दैवाने आज भाजप सरकार सत्तेत असून जर गृहमंत्री अशा गोष्टींना अंकुश लावण्यात जर अपयशी ठरत असेल तर हे त्यांचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि या सर्व गोष्टींची लाज राखून तरी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो, त्यांना आम्ही आव्हान करतो की आपण या सर्व बाबींचा विचार करून आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात देखील जर आज आपण पाहत असाल तर भाजपची सत्ता या ठिकाणी आहे. भाजपशी संलग्न म्हटलं तरी शिंदे सेनेचे कॉर्पोरेटर आहेत, राष्ट्रवादीचे कॉर्पोरेटर आहेत. राष्ट्रवादीकडे जरी विरोधी पक्षाची जबाबदारी असेल तरी राष्ट्रवादी हा विरोध कमी परंतु हस्तांदोलन करण्यात जास्त मग्न आहेत. म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप या परिस्थितीत विरोधी पक्ष नेते त्यांचं काम करत आहेत.
आपण जर पाहिलं तर गेल्या मागच्या वेळेस 52 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला, तो फक्त बोलण्यात आला, त्यावरती राष्ट्रवादीची भूमिका ही सौम्य आहे. त्यानंतर एकही आवाज त्यानंतर उठवला गेला नाही. माझी आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे, शेवटी हे तिन्ही पक्ष वरती महाराष्ट्र सरकारमध्ये एकत्रितरित्या काम करतात. विरोधी पक्ष नेता जरी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांचे जरी असतील तरी त्यांना देखील काही मर्यादा बांधून दिलेल्या आहेत. ते एकमेकांवरती ठाम विरोध करू शकत नाहीये, कारण का तर त्याचे परिणाम त्यांच्या युतीवरती होतात. त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे की जर आपणाला सर्वात पहिल्यांदा सर्व गोष्टी माहिती असतात, आमची टीम आता या ठिकाणी काम करतीये, नियुक्ती होऊन आताच माझे 2 ते 3 दिवस झालेले आहेत. आम्ही एक टीम कॉर्पोरेशन मध्ये या कामासाठी लागू केलेली आहे. परंतु आपल्या माध्यमातून जर आम्हाला माहिती मिळाली की बाबा या ठिकाणी चुकीचं काम होतंय, या ठिकाणी गोरगरिबांवरती अन्याय होतोय, आणि तो जर आपण आम्हाला सांगितला तर निश्चितच शिवसेना ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात तर सर्वप्रथम पिंपरी चिंचवड हे कोणाची जागिरी नाहीये. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात 100% विरोधी पक्ष हा नावाला जरी असला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हा कायम विरोधी पक्षात असणार आहे. आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आमचा पक्ष हा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. गोरगरिबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा पक्ष हा रस्त्यावरती उतरणार, आणि इथनं पुढे भाजपला 100% आमचा विरोध असणार. यानंतरही आपल्याला काही जर विचारणं असेल तर ती करा. जरी नगरसेवक नसेल तर मी आता सांगितलं की आमची एक टीम कार्यरत ठेवलेली आहे, आणि तुम्ही सर्व आमचे बांधव आहात. तुम्हालाही जाणीव आहे की महापालिकेत जर भ्रष्टाचार होत असेल आणि तुमच्या माध्यमातून देखील जर आम्हाला समजला तर 100% त्या भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. फक्त भ्रष्टाचार होतो हे पाहून काय आम्ही शांत बसणार नाहीये. जोपर्यंत त्याला वाचा पडणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू शकतो. अध्यक्ष संघटन वाढवण्यासाठी कसा आपल्या उपयोजना असणार आहे, आणि ते काही गटात असतील म्हणजे आपलं वाद चालू आहे सध्याला शिवसेनेमध्ये, तो कसा पद्धतीने आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो. प्रथम मी आपल्याला सांगतो की माझी नियुक्ती होऊन 2 ते 3 दिवस जरी झाले असेल तरी मी पूर्वी युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेमध्येच कार्यरत होतो. आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारचं गटतट असं काही वातावरण नाहीये. त्यामुळे निश्चितच काही माझ्या वेळेस काम करणारे माझे सहकारी असतील, आमचे जुने सहकारी असतील, काही निवडणुका लढल्यानंतर पराभूत झाल्यानंतर काही मरगळ आलेली असेल तर निश्चितच ही सर्व मरगळ दूर करून आणि जुन्या नव्या सर्व व्यक्तींशी चर्चा करून नवीनच एक साधारणतः 1.5 ते 2 महिन्यात आम्ही निश्चितच नवीन कार्यकारिणी देऊ, आणि नवीन कार्यकारिणीत सर्व नवीन चेहरे आणि काही जुने चेहरे असं सगळ्यांचं संगनमत करून हे 1.5 ते 2 महिन्यात आम्ही नवीन कार्यकारिणी देऊ. प्रत्येक आघाडी असेल, प्रत्येक सेल असेल, ज्या ज्या जागा रिक्त असतील त्याच्या सर्व जागा भरून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. भाजपचे नगरसेवक स्वतः भ्रष्टाचार बाहेर काढत आहे, तर आपण कुठल्या पद्धतीने आणखी भ्रष्टाचार करणार आहोत? भाजपचे नगरसेवक फक्त आणि फक्त स्वतःला काय नाही आलं तरच ते त्याबद्दल बोलतात. स्वतः भ्रष्टाचार बाहेर काढतात असं नाहीये. त्यांची आपापसात कुजबूत असती की तुला किती आले, मला किती आले, त्याच्यामुळे ती चर्चा ही फक्त बाहेर पसरते. परंतु आम्ही स्वतंत्र एक टीम तयार केलेली आहे जेणेकरून आपल्या माध्यमांसमोर बोलताना ओरली बोलण्यात काही मजा नाही, तर कागदोपत्री बोलावं लागतं, कागदोपत्री भांडावं लागतं. जर इथं ते काम नाही झालं, समजा आयुक्तांनी आमचं नाही ऐकलं, आता 3 दिवस झालेले होते की आम्ही आयुक्तांची वेळ मागतोय, तर आम्हाला हेही सांगायचे आयुक्त एका फक्त एका विशिष्ट पक्षकारांनाच फक्त टायमिंग देतात का. 3 दिवसापासून आमचे प्रतिनिधी जातात, वेळ मागतात, आयुक्त साहेब टाळटाळ करतात. मग आयुक्तांना आमच्या पक्षाची भीती वाटतीये का, तेही त्यांनी जाहीर करावं. जर त्यांना ह्या हप्त्यात जर त्यांनी वेळ नाही देऊ शकले तर शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार. 50 ते 60 कोटीचा भ्रष्टाचार झालेला बाहेर निघालेला आहे, उघडकीस त्यांनी स्वतः 52 कोटीचा 52 कोटी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये नगरसेवक स्वतः सिग्नेचर केलेले दिसून येतात. त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहे भ्रष्टाचार? हा भ्रष्टाचार आता 2 ते 3 दिवस झालेली आहे माझी नियुक्ती होऊन.
52 कोटीच्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतोय. आमची टीम पालिकेत कार्यरत झालेली आहे. आता त्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊनच आम्ही तुमच्या समोर तो भ्रष्टाचारावरती वाचा फोडणार आहोत. ओरली बोलण्यात काही मजा नाहीये. जर इथं आमचं नाही ऐकण्यात आलं तर 100% आम्ही योग्य त्या न्यायालयात जाऊन दाद मागू. परंतु भ्रष्टाचार थांबवण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मी पहिलेही सांगितलं की आम्ही 100% गोरगरीब, कारण हा कोणाच्या खिशातला पैसा जात नाही, गोरगरिबांच्या टॅक्स स्वरूपात आलेला पैसा आहे. राष्ट्रवादी हा फक्त नावाला विरोधी पक्ष नेता आहे. मी आजही सांगतो, म्हणजे राष्ट्रवादीच्या जे कॉर्पोरेटर आहेत त्यांचे स्वतःच्या आमदाराकडे, म्हणजे जे भोरवेला मुळशी राजगडचे जे आमदार आहेत, जे माझं स्वतःचं गाव आहे तातवडे, या तातवडे गावात टॅक्स स्वरूपात आपण पाहत असाल नवनवीन डेव्हलपमेंट होत आहे आणि टॅक्स स्वरूपात भरपूर निधी येतो आणि तिथलं प्रतिनिधित्व यांचे आमदार करतात आहेत राष्ट्रवादीचे. परंतु यांना त्यांचा देखील विसर पडलेला आहे, कारण ज्या ज्या वेळेस कॉर्पोरेशनच्या वतीने कार्यक्रम नियोजित केले जातात त्या त्यावेळेस यांना यांच्या आमदारांचं नाव असावं हे देखील यांना विसर झालेला आहे पूर्ण. त्यामुळे त्यांच्याकडनं विरोधी पक्षाची भूमिका काय ठेवावी हे हास्यास्पद आहे. त्यामुळं विरोधी पक्ष हा कॉर्पोरेशनला नाहीये असं समजून चालले तरी चालणार. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना हा विरोधी पक्षाची भूमिका घेणार. सर, तुम्हाला अभिनंदन. धन्यवाद. दुसरा प्रश्न माझा असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे तर आपण वारसा कुणाच्या पुढे नेणार आहे? माननीय हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांच्या कशा करणार आहे का उद्धव साहेबांच्या? वारसा हा एकच आहे आणि वारसा कुणाचा पुढे नेण्यापेक्षा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे या दोघांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. नाही, असं काही नाहीये. माझे आमदार हे त्यांच्या वैयक्तिक कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त गेले होते. काल ज्यावेळेस पक्ष कार्यालयात सत्कार समारंभ ठेवला होता त्यावेळेस माझे आमदार देखील त्या तिथे उपस्थित होते. आज त्यांच्या वैयक्तिक कामामुळे ते गेलेले आहेत. इथून पुढच्या काळात 100% ते माझ्या बरोबरीने आणि त्यांची साथ मला राहणार आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींची साथ लाभणं हे देखील मी मला भाग्य मानतो. असं वाटत नाही का तुमची निवड ही म्हणजे उशिरा निवड झाली? कारण की आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपलं एकही सीट निवडून आलं नाहीये. जर समजा हीच निवड जर समजा पालिकेच्या निवडणुकीपूर्वी जर झाली असती तर आज काहीतरी तुमचे नगरसेवक पालिकेत असते असं वाटत नाही का? नाही, आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीच माननीय संजय वागरे यांची नियुक्ती झाली होती प्रभारी शहराध्यक्ष म्हणून. निवडणुकीच्या धामधुमाळीत त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर ते पद रिक्त होतं, परंतु निवडणुकीच्या धामधुमीत ते राहून गेलेलं होतं. त्यामुळे आता नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि राहिला प्रश्न आमचे कॉर्पोरेटर नसण्याचा, हार जीत ही प्रत्येकाची चालू असते. यश येतं अपयश येतं, प्रत्येक गोष्टीला सामोरं जायची ताकद ही शिवसेनेत आहे. आणि शिवसेनेचा मूळ जन्म म्हणजे आंदोलनातनं झालेला आहे. त्यामुळे आम्ही वारंवार सांगतो की लोकांच्या भवितव्यासाठी किंवा लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही कॉर्पोरेशन मध्ये असो किंवा नसो, परंतु लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही 100% रस्त्यावरती उतरणार. ही भूमिका जी आहे की बाळासाहेब ठाकरे घेतलेली, ज्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना वाढवली, ती आंदोलनातून वाढवली, ही शिवसेना तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढवण्यासाठी आता काय करणार? मी वारंवार तेच सांगतोय की जिथे जिथे भ्रष्टाचार होईल, गोरगरिबावरती, माझ्या मायबाप जनतेवरती जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे 100% शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. आणि जिथे जिथे पालिकेत भ्रष्टाचार होईल आम्ही एक संलग्न टीम ठेवलेली, त्या टीमकडनं माहिती घेऊन कायदेशीररित्या भांडण्याचं काम देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्या संदर्भात जरी तीव्र आंदोलन करायची वेळ आली ते देखील आम्ही करणार आहोत. आणि केसेसला तर शिवसेना कधी घाबरत नाहीये. म्हणजे भाजपने त्यांचं पूर्ण दबाव तंत्र जरी वापरलं तरी हे सर्व बसणारे माझे सहकारी ऑलरेडी प्रत्येकावरती काही नाही केसेस आहेत, माझ्यावरती पण आहे. तेव्हा केसेस वगैरे कोणत्याही दबावाला बळी न पडता जोपर्यंत त्या गोष्टीचं सोक्ष लागत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती उतरत राहतो. एकच टेंडर वारंवार घेतात. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं ते काम झालेलं नाही, तरी देखील पुन्हा एकदा निघाले. त्याबद्दल मी बोलण्यापेक्षा त्यांचे सहकारी मित्र बराच वेळा सांगतात, आम्ही त्याची माहिती घेतोय. 100% नेक्स्ट ज्यावेळेस आपण बसू, 52 कोटीचा भ्रष्टाचार असेल किंवा स्मारकाविषयीचा भ्रष्टाचार असेल, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तररित्या येत्या 8 ते 10 दिवसात आपण बसून चर्चा करू. 52 कोटीचा भ्रष्टाचार
मात्र विरोधी पक्ष जे असतील, राष्ट्रवादी असेल, जे म्हणतात की आम्ही विरोधी पक्षात नाहीये, तुम्ही कशाला आम्ही सोबत आहे, ते विरोधी पक्षाची भूमिका बजावत नाही. त्याचबरोबर धनुष्यबाण जे असतात, शिंदे गटाचे 5 ते 6 गट, तेही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नाही, कारण ते महाराष्ट्रामध्ये एकत्रित महायुतीमध्ये आहेत. आता याच्यावरती जे काही भ्रष्टाचार झालाय, नगरसेवक म्हणतायत की आमच्या सह्या नाहीये, म्हणजे 454 दाखल अपेक्षित आहे. त्याचबरोबर जे ठेकेदार आहेत, ठेकेदारांनी घरी जाऊन त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत, मात्र याच्यावरती कुठलाही एफआयआर होत नाहीये. जर समजा एफआयआर झाली तर ते पोलीस तपास करतील, मात्र ते होत नाही. आयुक्त एफआयआर दाखल करत नाहीत, महापौरही दाखल करत नाहीत. आता या भूमिकाकडे तुम्ही कसं पाहणार आहे? मी तुम्हाला पहिल्यांदा देखील सांगितलं, राष्ट्रवादी हा फक्त नावाला विरोधी पक्ष नेत आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडनं विरोधी पक्षाची भूमिका ठाम होईल याच्यात शंका वाटते. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणलात की पोलीस एफआयआर काय नाही होत, त्या संदर्भात आम्ही एक टीम ऑलरेडी पालिकेत आता वारंवार तेच सांगतोय की आम्ही संलग्न ठेवलेली आहे. आम्हाला जसे कागदपत्र हातात येईल ते सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आम्ही पोलीस कमिशनर साहेब यांची भेट घेऊन यावरती गुन्हा का दाखल होत नाहीये रीतसर त्यांना अर्ज करून, व त्यांनी जर आमची दखल घेतली नाही तर नीटसर न्यायालयात जाऊन आम्ही या बाबतीत निश्चितच आम्ही याचा पाठपुरावा करू. राहिला प्रश्न आयुक्त साहेबांचा, की मी तुम्हाला आत्ताही सांगितलं की आयुक्त साहेब हे आम्हालाच वेळ द्यायला जर टाळाटाळ करत असेल का, तर त्यांना आमची भीती वाटतीये का काय वाटतंय त्यांनाच माहितीये. जर ते आम्हाला टाळाटाळ करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा धरावी? असे बरेचसे प्रश्न सांगण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जात आहोत, बरेचसे जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जात आहोत, पण ते शासनाचे पायी आहेत. म्हणजे शासनाने त्यांची नियुक्ती आयुक्त या पदावरती केलेली, परंतु ते जर एकाच पक्षाशी संलग्न राहणार असेल तर ते याच्या पलीकडे आपल्याला दुर्दैवी आयुक्त कधी भेटणं आपल्यासाठी दुर्दैवी. पूर्वी तुमच्याकडे सुरगावामध्ये सिंहासनासारखा आक्रमक चेहरा होता, ते महापालिकेवर धावून जायचे म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये की म्हणून घडून काढण्यासाठी तुमच्याकडे आहे का असं नवीन? 100% नवीन कार्यकर्ते या ठिकाणी नवीन नियुक्त्या होतील आणि नवीन आक्रमक चेहरा आपल्याला काही दिवसात पाहायला मिळेल की जेणेकरून ते प्रशासनाला वेगळीच धरतील, पण अयोग्य कामासाठी, चुकीच्या कामासाठी. वारंवार फक्त प्रशासन करण्यात काही नाहीये. प्रशासनाकडनं जर चांगलं काम होत असेल तर त्याचं स्वागत देखील आमच्या पक्षाकडनं केलं जाईल. गेल्या 15 वर्षामध्ये उघडल्या गटाची सफलता ही दुय्यम पक्ष अशीच केली जाते. असं काही नाहीये साहेब. उभाटा म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षाचं पूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आहे. ठाकरे शिवसेना, हो सांगितलं. जरी नाव असलं तरी प्रचलित नाव हेच वापरलं जातं. प्रचलित नाव हे तयार केलेले आता आपणालाही माहिती आहे. तर आपल्या माध्यमातून जर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना वारंवार उच्चार केला तर मला नाही वाटत कुठल्या अंगारभंगारांना हे की ते असं उभाटा प्रश्न असा आहे की आतापर्यंत हा पक्ष कायम बी टीम म्हणून वागत आलेला आहे. नाही, हे आपली चुकीची माहिती आहे. बी टीम म्हणून आम्ही कोणासाठी कार्यरत झालेलो नाही आजपर्यंत. तुमचे लोक बीजेपीत गेले म्हणजे अनेक पक्षाचे नेते बीजेपीत जातात, बीजेपीतनं काही लोक आमच्याकडे येतात, मग ती टीम आमच्यासाठी बी टीम म्हणून तर काम करत नाही ना. शेवटी ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, आपण लोकशाहीच्या देशात राहतो, त्यामुळे ज्याला त्याला ज्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. उद्या तुम्हाला वाटलं भाजपमध्ये जाऊशी वाटलं तर तुम्ही जाऊ शकता, उद्या तुम्हाला वाटलं आमच्याकडे यायचं तर तुम्ही येऊ शकता. मला असं वाटतं शक्यता आहे का? नाही, असं काय वाटण्याची शक्यता नाहीये. मी एक सांगतोय की आपण लोकशाही प्रधान देशात राहतो, त्यामुळे ज्याला त्याला ज्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, जो तो कुठेही जाऊ शकतो. ज्याला भाजपची विचारधारा पटत असेल तर तो भाजपच्या विचारधारेशी संलग्न राहील. ज्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची विचारधारा जर जुळत असेल तर तो आमच्याशी संलग्न होईल. मनसे और शिवसेना युति होने वाली थी, उनका अभी तक कुछ दिख नहीं रहा है, तो वे आंदोलन में जो अभी उसमें मनसे को भी इन्वॉल्व करेंगे या नहीं करेंगे? देखिए, अभी तो ये आंदोलन में सिर्फ हम ही शामिल हुए हैं. अगर मनसे की इच्छा हो तो वो भी इसमें शामिल हो सकती है. हमारा बातचीत चालू है. जैसे कि मुंबई कॉर्पोरेशन में हम साथ में लड़े, जो भी अभी कॉर्पोरेशन के इलेक्शन हुए, इन सब में हम साथ में चुनाव पर सामने गए थे. तो अगर उनकी इच्छा रहेगी तो आगे भी हम साथ साथ मिलकर काम कर सकते हैं. और सर, शासकीय अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकार एक हिंदी भाषेमध्ये पेपर घेत आहे 27 ते 28 वेळेला. त्याला विरोध करणारे आपण पुणे शहरात कशाला हिंदी
म्हणजे अधिकाऱ्यांना हिंदी भाषा यावी यासाठी एक पेपर घेत आहे सरकार. बहुतेक 18 मेला आहे एक परीक्षा घेते, त्याला विरोध करणार आहात का तुम्ही? 100% त्याला आम्ही विरोध करणार आहे. कारण त्या ठिकाणी जसं की आता त्यांचेच शिंदे सेनेचे नेते असतील प्रताप सरनाईक साहेब, त्यांनी जर मराठीत रिक्षा चालकांना जर मराठी येत नसेल तर त्याचा परवाना रद्द करावा म्हणून डिक्लेअर केलं होतं, परंतु त्याची काहीतरी मुदतवाढ दिलेली. तसंच त्या ठिकाणी आम्ही पाहू की सुरुवातीला काय कशासाठी ते होते आणि जर त्याला वाटत असेल तर त्याला विरोध करणार. मोठे नेते एक प्रश्न आहे, श्रीरंग वारणे, वाघेरे पाटील, त्याचप्रमाणे अगोदर गजानन बाबा, शिवसेनेचा पिंपरी चिंचवड परिसरामध्ये शहरामध्ये जिल्ह्यातल्या काही भागामध्ये स्थान राहिलेलं आहे. मोठे नेते नसताना वेगळ्या पद्धतीने नेमकी पक्षाची वागणी कशी करावी? नेता हा नेहमी कार्यकर्त्यांमुळे मोठा झालेला असतो, तेव्हा आमचे नेते गेले, कार्यकर्ते देखील आज आमच्याशी ठाम आहे. आणि जोपर्यंत म्हणजे आपण आता तामिळनाडूमध्ये झालेल्या निवडणुका पाहिली, 2 वर्षापूर्वी TVK स्थापना झाली होती. आज आपण पाहिलं तर 107 का 8 ठिकाणी ते विजयी झालेले आहेत. त्यामुळे असं काही नसतं की नेते गेल्याने सर्व काय आलं. कार्यक्रम झाला मला माहिती आहे, म्हणजे अगोदर म्हटलं की शिवसेनेचं एकच स्थान राहिलेले कार्यकर्ते आहेत सगळीकडे, म्हणून काही अगदी राष्ट्रवादीचे असतील किंवा आपण इकडून तिकडे आले. आणि गजानन बाबाजी तर काय सगळं राष्ट्रवादी सगळं असताना खासदार होत होते. मुद्दा हाच आहे की वेगळा काय करावा. वेगळं म्हणजे आता एक 2 ते 3 दिवसापूर्वीच माझी नियुक्ती झालेली आहे. आता एवढ्या 1 ते 1.5 महिन्यात आमचे नवीन कार्यकर्ते डिक्लेअर होईल. निश्चितच संपूर्ण कार्यकर्ते मिळून या शहराच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात असेल किंवा गोरगरिबांवरती झालेल्या अन्यायाविरोधात असेल, आम्ही 100% त्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार आहे. मी वारंवार सांगतोय की त्यासाठी आम्हाला कायदेशीर प्रक्रियेतून बाहेर जावं लागलं तेही आम्ही करण्याची, त्यासाठी आमची कायदेशीर सल्लागार टीम आम्ही तयार ठेवलेली आहे. कारण गाव पिंपरी शहर आणि पुढे तळेगाव आंबाडे असेल, लोणावळा सोडलं तर लोणावळाचा विषय वेगळा आहे. मावळामधून येतो गावठी भावकीचं सगळं राजकारण असतं आणि सगळ्यात सर्व पद्धतीचं वेगवेगळे प्रश्नांची निगडीत हे शिवसेनेचं धोरण राहिलेलं मुंबईचं होतं, नंतर कायमस्वरूपी राहिलं नाही म्हणून परिस्थिती वेगळी आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये जर वेगळ्या पद्धतीने काम झालं तर शिवसेना उभं राहू शकते असं सर्वसाधारणपणे म्हणते. मी म्हणत नाही या पद्धतीने काय काम होतं. ऐका ना सर, ऐका ना, पाहिजे चला. ऐका ना, मध्यंतरी आंदोलन केलं होतं मराठी भाषेचं की प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये मराठी आहे. मात्र त्यांनी निवेदन दिलं ते शांत ठेवलं. आता तुम्ही म्हणला की दोन्ही म्हणजे आणि आम्ही तर समजा मराठी भाषेसाठी एकत्र येतो घेऊन आम्ही देखील महाराष्ट्रात मराठी भाषेतच सर्व कारभार चालवा यासाठी आग्रही आहोत. निश्चितच येणार आहे, कारण त्यासाठी आंदोलन करण्यात येईल. शहराची तुमची नियुक्ती झाली आहे, अशा प्रकारे तुमची मोर्चे बांधणी असणार आहे आणि भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाढावी यासाठी काय? खरं तर मी पक्ष नेतृत्वाने म्हणजे आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, आमच्या पक्षाचे नेते माननीय आदित्य साहेब असतील, आमच्या पक्षाची ठाम भूमिका मांडणारे आमचे नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब असतील, आमच्या सर्वांचे लाडके नेते जे की वारंवार मी सांगतो की एक कार्यकर्त्याचा हट्ट पुरवण्यासाठी ते नेहमी आग्रही स्थानी असतात, अशा आमचे नेते माननीय सचिन भाऊ आहेत. या सर्व पक्ष नेतृत्वाने जे माझ्यावरती विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचं अगदी मनापासून सर्वांचं खूप 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 आभार मानतो. खरं तर आपण पाहिलं असेल की 2026च्या निवडणुकानंतर जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा एकही कॉर्पोरेटर आज PCMC मध्ये जरी नसेल तरी देखील सुद्धा लोकांच्या हक्कासाठी, लोकांच्या न्यायासाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची भूमिका ही कायम विरोधाची असेल. आणि जोपर्यंत माझ्या माय माऊलीला, माझ्या गोरगरीब माता पितांना पिंपरी चिंचवड मधील होणाऱ्या भ्रष्टाचारांना वाचा फोडणार नाही तोपर्यंत आम्ही
शांत बसणार नाही, कारण शिवसेनेचं धोरण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ते धोरण अवलंबून येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच प्रयत्न करू. खरं तर माझ्यासारख्या एक युवक कार्यकर्त्याला पक्ष नेतृत्वाने जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी यापूर्वी त्यांचे आभार मानले. त्यांनी जो विश्वास ठेवला, निश्चितच त्यांचा विश्वास, पक्षाचे विचार हे सर्व मी गोरगरीब लोकांसाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. येणाऱ्या काळात नवीन कार्यकारिणी 1 ते 1.5 महिन्यात आम्ही जाहीर करू आणि येणारी सर्व कार्यकारिणी असेल, आम्ही सर्वजण असेल, आज या ठिकाणी जोमाने रस्त्यावरती उतरून लोकांसाठी प्रयत्न करू. फक्त भ्रष्टाचारात दूर बोलणार आहे की नागरिकांच्या इतरही समस्या, पाण्याची मोठी समस्या, भ्रष्टाचाराची समस्या आहे. भ्रष्टाचाराच्या विषयी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आमची एक संलग्न टीम आम्ही एक तयार केलेली आहे, जेणेकरून आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ती रुजू केलेली आहे. निश्चितच आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊन, आमच्या टीमची पूर्ण माहिती आल्यानंतर कागदोपत्री आपण याविषयी बोलू. ओरली बोलणं हे उचित ठरणार नाहीये. त्यामुळे पुरावे निश्चित आम्ही तुमच्या समोर येत्या काही दिवसात येऊ. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता उरलेला नाहीये आज रोजी, कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना, शिंदे सेना हे जरी तिथं भूमिका घेत असेल, म्हणजे विरोधाची भूमिका घेत असेल, तर आपण पाहिलं तर राज्यात हे तिन्ही पक्ष मिळून एकत्रितरित्या काम करतात. त्यामुळे त्यांच्यावरती काही ना काहीतरी बंधन आहेत, त्यामुळे ते ठोस विरोध करू शकत नाही. फक्त ओरली बोललं जातं, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ठोस असा विरोध होत नाहीये. त्यामुळे निश्चितच लोकांकडनं, सर्वसामान्य नागरिकांकडनं आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. कारण सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचा जन्म आंदोलनातनं झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांच्या अपेक्षा भंग न होता आम्ही निश्चितच ज्या वेळेस महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होईल, ज्या वेळेस पिंपरी चिंचवड मधील सर्वसामान्य मायबाप जनतेवरती अन्याय होईल, त्यावेळेस शिवसेना तुम्हाला नेहमी अग्रस्थानीच दिसेल. खरं तर 52 कोटीचा भ्रष्टाचार झाला, मात्र जे नगरसेवक आहेत त्यांनी सूचना केली की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सह्या केलेल्याच नाही. खरं तर त्या सह्या ज्या आहेत त्या खोट्या असतात नगरसेवक सांगतात. कारण याच्यामध्ये जर समजा नगरसेवकाच्या सह्या जर खोट्या असतील तर याच्यावर सविस्तर अपेक्षित आहे, मात्र ते होत नाही. तर तुमची भूमिका काय असणार? मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की नियुक्ती होईल. माझ्या आत्ताच एक 4 ते 5 दिवस झालेले आहेत. आम्ही आमची एक संलग्न टीम आता पालिकेत रुजू केलेली आहे. त्या टीमकडनं आम्हाला ओरली बोलण्यात काही अर्थ नसतो. त्या टीमकडनं आम्हाला जी माहिती मिळेल त्या माहितीनुसार जर नगरसेवक सही करून म्हणत असेल ही माझी सही नाहीये, तर ती निश्चितच सही दुसरी कोणीतरी केली असेल. त्यामुळे त्या ठिकाणी 420चा गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व गोष्टींच्या बाबींची माहिती घेतल्यानंतर जर त्यांच्या खोट्या सह्या केल्या असतील तर त्या कोणी केल्या, त्यांच्या प्रतिनिधींनी केल्या, या सर्व बाबींबाबत आम्ही नक्कीच पोलीस कमिशनर यांना भेटू. कारण जर त्यांच्या सह्या जर ह्या चुकून असं जर ते म्हणत असेल की आम्ही सह्या केल्या नाही, जर त्यांच्या सह्या असतील आणि ज्यांनी केल्या असतील त्याच्यावरती 100% 420चा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आग्रही राहू. त्यानंतर देखील समजा आमचं जर म्हणणं विचारात घेतलं नाही तर 100% या बाबतीत आम्ही न्यायालयात दाद मागू. खरं तर युवा म्हणून तुम्ही काम बघितलेले अनेक युवक तुमच्यासोबत आहेत. आता जर आपण बघितलं की गेले ते कावळे झाले ते मावले, अशा मावळ्यांना तुम्ही काय आव्हान करायला? नाही, आपण जर पाहिलं तर फक्त जो ज्याच्या स्वार्थासाठी फक्त दुसरीकडे गेलेला आहे. परंतु जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो शिवसेनेशी बांधील आहे, जो विचारांशी बांधील आहे, तो आजही या इथे टिकून उभा आहे. त्याच्यामुळे गेले ते मावळे तुमचं म्हणणे ते बरोबर आहे. परंतु मी तुम्हाला आत्ताही सांगितलं की नवीन कार्यकारिणी जाहीर करताना काही नवीन काही जुने असं सर्वांचा संगनमेळ करून ज्या आमच्या आघाडी सेलच्या ज्या नियुक्त्या बाकी असतील, असं सर्व काही महिला पदाधिकारी नवनियुक्त करणार असतील, असं सर्वांचा एक संगनमेळ करून 1.5 ते 2 महिन्यात निश्चितच सर्वांना एकत्रितरित्या घेऊन सर्वांशी चर्चा करून निश्चितच 1.5 ते 2 महिन्यात एक नवीन कार्यकारिणी पिंपरी चिंचवड शहराला आणि एक सक्षम कार्यकारिणी पिंपरी चिंचवड शहराला शिवसेनेच्या माध्यमातून मिळेल. आज ती कर्जबाजारी झालेली आहे खरं तर, आणि त्याचं पूर्ण श्रेय आपण कोणाला द्यावं, सत्ताधारी पक्षाला द्यावं का कोणाला द्यावं आपल्याला चांगलं माहिती आहे. आता एक शाळेचा विषय मी ऐकलाय, म्हणजे फक्त ऐकिवे,
अजून काही त्याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली नाहीये. आपले जुने जे आयुक्त होते शेखर सिंह यांनी जाता जाता काहीतरी कोणती तरी एक एजन्सी आहे त्याला शाळा काहीतरी मराठी शाळांचं काहीतरी अनुदानित केलेलं, त्याबद्दल देखील माहिती आम्ही घेतोय. मी तुम्हाला आत्ताही सांगितलं की आज आपण जे भेटत आहोत ते तुमचा आमचा परिचय व्हावा. तुमच्या माध्यमातून आम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हे चुकीचं घडतंय महानगरपालिकेमध्ये आणि याची माहिती द्यावी, तर त्या आपल्या एक संगमेळासाठी आपण आजची पत्रकार परिषद खरं तर आयोजित केली होती. तुम्हाला जर इच्छा असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल तेव्हा या प्रकरणाला वाचा फोडली जावी, या प्रकरणाविरुद्ध आंदोलन करण्यात यावं, तर निश्चितच तुम्ही देखील ती माहिती जर आमच्यापर्यंत पोहोचवली. आमची ऑलरेडी एक टीम त्या तिथं कार्यरत आहे. आम्ही तर विरोध करणारच आहोत, परंतु आपणाला या देशाचा चौथा स्तंभ म्हणून गणला जातो. आपण देखील या ठिकाणी आमची मदत केली तर निश्चितच येणाऱ्या काळात काहीतरी बदल घडेल. शेवटचा प्रश्न